संजय राऊत यांनी सकाळी टीका केलेली आहे की लाडकी बहीण योजनेमुळे नंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे उरणार नाहीत, सरकारी कर्मचाऱ्यांचे पैसे पगार दिला जाणार नाही ही भीती व्यक्त केली जाते। मुळात संजय राऊत यांना स्वतःच्या पगाराची चिंता आहे, कारण आता उद्धव ठाकरेंच्या जर लक्षात आलं की अरे संजय राऊत यांना पगार आपण देतोय आणि चाकरी शरद पवारांची करतायत, त्याच्यामुळे बहुतेक त्यांना काळजी लागलेली आहे। केवळ निवडणुका आलेल्या आहेत, सरकारी कर्मचारी यांच्यामध्ये असंतोष निर्माण करणं हा त्यामागचा उद्देश आहे। आपण आठवत असेल आपल्याला की एस-टी कर्मचाऱ्यांचे पगार कोणी रखडवले होते, एस-टी कर्मचाऱ्यांचा जो संप झाला होता त्याला कोण जबाबदार होतं, तेच एस-टी कर्मचारी आज आनंदाने आपलं काम करतात। एस-टी नफ्यात आलेली आहे आणि कर्मचाऱ्यांच्या पगारांची चिंता करण्यापेक्षा संजय राऊत यांनी स्वतःच्या पगाराची चिंता करावी, कारण उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून कोणीही घोषित करत नाहीत। त्यामुळे कदाचित अचानकपणे उद्धव ठाकरे वरती डोंगरावरती जातील आणि तपस्येला बसतील, त्यानंतर संजय राऊत यांचा पगार कोण देणार ही मुख्य चिंता संजय राऊत यांना पडलेली आहे। 40,000 कोटी कॉन्ट्रॅक्टर्सचे अडकलेत अशी टीका त्यांनी केली। किती कॉन्ट्रॅक्टरची काळजी करणार, यांचं अजूनही आपलं पूर्ण लक्ष आणि पूर्ण चित्त पूर्ण मन ठेकेदारांच्या पगारावरती आहे। संजयजी राऊत, अहो काय ते ठेकेदारांनी दिलेल्या पैशावरच तुमचा पगार येणार आहे का? मातोश्रीकडे भरपूर पैसा आहे, त्यामुळे चिंता करू नका, तुम्हाला तुमचा पगार मिळेल। आणि नाहीच मिळाला पगार, जर मातोश्रींनी नाही दिला तर आहे ना सिल्वर ओकमधून मिळेल, ओव्हरटाईमचा पगार मिळेल, पण मिळेल, चिंता करू नका। या राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, हे राज्य खूप चांगल्या पद्धतीने चालवत आहेत आणि आपण जी शोककळा पसरवली होती या महाराष्ट्र राज्यामध्ये ती आता निघून गेलेली आहे। तुम्ही चिंता करू नका, नाहीतर पत्राचाळ घोटाळ्यातलं आहे ना, शिल्लक आहे, त्यातले वापरा, कशाला चिंता करता। शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत जोरदार इन्कमिंग सुरू आहे, त्यांनी दीपेश म्हात्रेंचा उल्लेख केलेला आहे आणि आचारसंहितेनंतर सगळ्यात मोठं इन्कमिंग पाहायला मिळणार असं ते म्हणतात। हे बघा, राजकारणामध्ये प्रत्येकाला इच्छा आकांक्षा असतात। आता काही लोक गेले असतील, आता प्रत्येकाला त्या ठिकाणी आमदार व्हायचं आहे, त्यामुळे गेली असतील, पण आम्ही काय त्याकडे काही लक्ष देत नाही। तुम्ही डोंबिवलीमध्ये दीपेश म्हात्रेवरनं जर उदाहरण देत असाल तर उभाटामध्ये कोण शिल्लक राहते का बघा, की ज्या लोकांनी सुरुवातीपासून तुमच्याबरोबर राहिले, सदा थरवड यांना तुम्ही आमदारकीचा शब्द दिला आणि आता तुम्ही दीपेश म्हात्रेंना घेतलात। दीपेश म्हात्रेंच्या प्रवेशाला तुमच्या डोंबिवलीमध्ये तुमच्या शिल्लक सेनेतील किती लोक हजर होती, किती नेते त्या ठिकाणी होते? तुम्ही आधी तुमच्याकडे असलेली लोक सांभाळा आणि नंतर नव्यांचं पहा। त्यांनी अजून एक असं म्हटलं आहे की मुख्यमंत्र्यांनी आपल्या चिरंजीवान काय करत आहेत ते बघावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते म्हणलेत की हे मुख्यमंत्री दिल्लीला जाणं टाळू शकत नाहीत, आज मुख्यमंत्री दिल्लीत आलेत तर ते मुजरा करायला दिल्लीत आलेत। माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी जो नक्षलवाद या विषयावरती पूर्ण राज्यांचे मुख्यमंत्री यांची बैठक आलेली आहे, त्याकरता आलेले आहेत। संजय राऊत आपले जे मुख्यमंत्री यापूर्वी होते ते रूममध्ये बसायचे, फेसबुकवरनं मीटिंग अटेंड करायचे आणि त्यांना फक्त मुंबई महापालिकेचीच काळजी होती, राज्याची काळजी आहे, देशाची काळजी आहे। म्हणून माननीय मुख्यमंत्री आज या संदर्भात जी बैठक आहे, महत्त्वाची बैठक आहे, त्याकरता आलेले आहेत। घरात बसून सर्व काही कामं होत नाहीत, आपण घरात बसलात म्हणून आत्ता तुम्हाला घरात बसावं लागलं। एकनाथ शिंदेसाहेब बाहेर पडलेत म्हणून आज ते बाहेर सर्वत्र फिरत आहेत, राज्याची काळजी आहे म्हणून आलेले आहेत। तुम्ही मुजरा आणि ह्या गोष्टीची तर बोलूच नका। अहो तुम्ही सोनिया गांधींच्या बाहेर तुम्हाला मुजरा करायला पण संधी मिळत नाही आहे, समोर उभं त्या करत नाही आहे, तुम्ही दाराच्या बाहेर उभं राहताय आणि त्या बंद दाराआड आतमध्ये रूममध्ये असताना बाहेरून तुम्ही मुजरा करताय, एवढी वेळ तुमच्यावर आलेली आहे। त्यामुळे तुम्ही मुख्यमंत्र्यांवरती टीका करण्याचा प्रयत्न करू नका। आपण लोटांगणं घालताय सोनिया गांधींना, पहिलं ते पहा। वर्षावरून धमके दिल्या जात आहेत, मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवाचा देखील उल्लेख करण्यात आला आहे। संजय राऊतांनी हे आरोप केले। संजय राऊत
यांना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि श्रीकांत शिंदे यांच्या व्यतिरिक्त कोणी चेहरा सध्या टीकेकरता मिळत नाही आहे आणि त्याचा त्यांना ओव्हरटाईम पगार मिळतो आणि त्यानुसार ते काम करतात. श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करत असताना श्रीकांत शिंदे पक्षाकरता काय काम करत आहेत ते पहा आणि श्रीकांत शिंदे यांच्या पक्षाच्या कामामुळे राज्यात करत असलेल्या यांची पळताभुई थोडी झालेली आहे. यांच्या लक्षात आलेलं आहे यांच्या बुडाखालचं जे काय पायाखाली उभं राहतात ते आसनच त्यांनी काढून घेतलेलं आहे. श्रीकांत शिंदे राज्यामध्ये जे काम करत आहेत आणि शिवसेना आणि महायुती यांचं काम लोकांपर्यंत पोहोचवत आहेत त्यामुळे त्यांची घाबरगुंडी पसरलेली आहे. त्यांच्या गटामध्ये एक घबराट निर्माण झालेली आहे श्रीकांत शिंदे यांच्या कामामुळे, त्यामुळे त्यांच्यावर ते टीका करत आहेत. हजारो निरपराध पोलिसांचे आत्तापर्यंत बळी गेलेले आहेत नक्षलवादाशी लढताना आणि विशेष म्हणजे अशी आकडेवारी दिसते की सीमेवर जितके सैनिक मारले गेले नाहीत त्यापेक्षा जास्त पोलिसांचे बळी हे नक्षलवाद्यांशी लढताना गेलेत आणि अशा संवेदनशील विषयावर त्यांनी मुख्यमंत्री जेव्हा बैठकीसाठी येतात तेव्हा मुजरा करायला आले असं म्हणतात. तर तुम्हाला काय वाटतं? संजय राऊत आणि ही सर्व मंडळी सत्तेसाठी पागल झालेली आहेत आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवरती टीका करायची याकरता त्यांना पगार दिला जातो आहे. शरद पवार ही सगळी सूत्र हलवत आहेत. त्यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचं आहे आणि काही करून तुम्ही एकनाथ शिंदे फडणवीस साहेब यांना बदनाम करा ही सुपारी त्यांनी घेतलेली आहे. अहो एवढा मोठा ज्वलंत विषय आहे, नक्षलवादासारखा विषय आहे, त्याकरता माननीय मुख्यमंत्री दिल्लीत येत आहेत, बैठका घेत आहेत. नक्षलवाद स्वतः आपण पाहिले गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये ते स्वतः पालकमंत्री असतात. अनेक नक्षलवाद्यांना त्यांनी कंठस्नान घातलं आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना किती वेळा धमक्या आल्या होत्या तरीसुद्धा ते न घाबरता त्या गडचिरोलीमध्ये स्वतः त्या ठिकाणी गेले जात आहेत आणि तेथील आपल्या सैन्याला पोलिसांना एक पाठिंबा देत आहेत, पोलिसांच्या बैठका घेत आहेत, त्यांच्यावर दिवाळी साजरी करत आहेत. आणि या उलट माननीय जे मुख्यमंत्री संजय राऊत यांचे जे होते ते कधीच भेटले नाहीत. मुख्यमंत्री 2-2.5 वर्षात आपल्या सीमेवरच्या पोलिसांना सैनिकांना कधीच नाही भेटले. एक घरात बसून चूल कोंबड्यासारखं ते काम करत होते. मुख्यमंत्री आता बाहेर येऊन काम करत आहेत, त्यामुळे अशा पद्धतीच्या टीका करत आहेत. परंतु या टीकांना आम्ही फार महत्त्व देत नाही. विधानसभाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवादी हा मोठा एक थ्रेट आहे का? हे बघा, ज्या काही त्यांच्या चळवळ्या जे काही सुरू झालेल्या आहेत, जे काही हिंदुस्थानामध्ये वातावरण आहे त्याकरता हा विषय आहे, महत्त्वाचा विषय आहे आणि देशाची सुरक्षितता आणि राज्याची सुरक्षितता निवडणुकीपेक्षा महत्त्वाची आहे. स्वतःचा स्वाभिमान, स्वतःचा अहमपणा यापेक्षा देशाची सुरक्षितता आणि राज्याची सुरक्षितता महत्त्वाची आहे आणि याकरता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला आलेले आहेत. अजित पवार हे महायुतीमध्ये राहणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नाही, नक्कीच. आत्ता हे बघा, महायुती आहे, अजित पवार साहेबसुद्धा आमचे सहयोगी आहेत आणि तिघंही मिळून एकत्र आम्ही लढणार आहोत. ठीक आहे.